बीड नगरपालिकेत मागच्या निवडणुकीपासून एक अभद्र युती, नको त्या लोकांसोबत नको ती लोक जुळल्या गेली आणि काकूनाना आघाडी आणि MIM मधले काही मेंबर्स यांनी काही आर्थिक देवाणदेवाणातून इथं युती स्थापन करून मेजॉरिटी मिळवली नगरसेवकांची आणि त्या मेजॉरिटीच्या माध्यमातून यांनी काही पदं मिळवली। आता जे आज इथं नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकण्याचं काम आघाडीच्या काही नगरसेवकांनी आणि स्वच्छता सभापती यांनी केलं ते अतिशय निंदनीय आहे असं मी मानतो आणि हीच काकूनाना आघाडीची संस्कृती आहे। त्यांच्या खरं तर मनात आमच्याबद्दल घाण आहे, ती घाण त्यांनी आज बाहेर काढली आणि इथं ती टाकली। आता स्वच्छता सभापती म्हणून ही लोक सर्व बीडमध्ये मिरवत आहेत, आम्ही इकडे स्वच्छता करतो तिकडे स्वच्छता करतो। मग स्वच्छता सभापती हा मला वाटतं आत्तापर्यंतचा सर्वात निष्क्रिय स्वच्छता सभापती आहे आणि स्वच्छता सभापतीच जर अशी घाण नगरपालिकेत जिथं नगरसेवक आणि हे सभापती काम करतात तिथंच टाकत असेल तर मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा काही खराब उदाहरण हे बीडमध्ये बघायला भेटेल। आणि जे अनियमितपणे काही टेंडर्स यांना पास करायची होती ती आपण करू दिली नाहीत आणि ज्या पैशांची ह्यांना अपेक्षा आहे, पैसे खाण्याची जी सवय लागली आहे ती सगळीकडे बंद पडल्यामुळं मग नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, म्हणून ही यांची तडफड या गोष्टीसाठी चालू आहे। आणि ज्या विश्वासाने आम्ही सर्व जनतेला आवाहन करत होतो की अशा प्रकारची लोक तुम्ही निवडून देऊ नका कृपया, तर मला वाटतंय आजचं हे जे मागच्या काही काळात घडून आलेलं आहे ना, आजचं हे जिवंत उदाहरण आहे की लवकरच जनताही आता पश्चाताप करू लागलेली आहे की आपण कशा संस्कृतीचे लोक हे बीड शहरात निवडून दिले। आत्तापर्यंत कधी अशा प्रकारची घृणास्पद वागणूक नगरपालिकेत बघण्यास भेटली नव्हती। विविध पक्षाचे लोक ह्याच्या आधीही नगरपालिकेत निवडून आले, पण आजचे जे विचार आहे ते व्यक्तिद्वेषामुळे आहे हे यातून सिद्ध होतं। एवढीच प्रतिक्रिया मला द्यावीशी वाटते आणि सामूहिक जबाबदारीतून आपल्याला शहराला पुढे न्यायचं आहे। अशा वेळेस कुणीतरी एखाद्या व्यक्तीचा द्वेष करायचा हे टाळून जर तुम्हाला स्वच्छता जमत नसेल तर स्वच्छता सभापती आणि इतर सभापती पदाचे तुम्ही राजीनामे द्यावे। काय विकास करायचा असतो ते ह्याच्या आधी पण गेल्या 30 वर्षाच्या काळात आपण दाखवून दिलेलं आहे बीड शहरात आणि इथून पुढेही आम्ही दाखवून देऊ एवढाच बोलतो। आणि माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या फळीतर्फे मी या गोष्टीचा निषेध करतो।